श्री स्वामी समर्थ. कसे आहेत मित्रांनो? बरे आहेत ना? तर आज मी एक फेसबुकला माझा एक व्हिडिओ टाकला होता की मी चटणीचं म्हणजे माझ्याकडे थाळीपीठ, हळद, चटणी अशी म्हणजे माझ्याकडे आहे. पण कसं आहे, माणसांना दाखवल्याशिवाय माणसं काही घेणार नाही हे मला माहिती आहे. तर म्हणून मी असं मला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. हे बघा, ही माझी घरातली हळद आहे. घरची हळद आहे, म्हणजे घरातच आम्ही करतो ही हळद. तर तुम्ही बघू शकता कशी क्वालिटी आहे, काय आहे. आपली हळद आहे 350 रुपये किलो. कोणालाही पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून, व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि बोलू शकता माझ्याशी. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे घरची चटणी सुद्धा आहे, ह्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो. दुसरीकडं इसूर म्हणतात. म्हणजे भरपूर चटणीला नाव आहे. म्हणजे असे आपल्याकडे भरपूर पदार्थ आहे. धना पावडर तुम्हाला भेटल, आपल्याकडे मटन मसाला तुम्हाला भेटल, ते पण घरगुती बनवलेला तुम्हाला भेटणार आहे, बाहेरनं आणलेला नाही. तर असं आपल्याकडे 2-3 प्रोडक्ट म्हणजे आहे, 2-3 आपल्याकडे जे आपण घरनंच आपल्याला हे करणार आहे. तर कोणालाही पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा आणि नक्की सांगा. हा, आणि जे टाइमपास साठी मेसेज करणार असेल तर त्यांनी मेसेज करू नका, कारण तेवढा वेळ, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे पण माझ्याकडे वेळ नाहीये तुमच्याशी गप्पा हाणायला. कारण तसंच होतोय की एखाद्या लेडीजने अगर नंबर दिला तर ते थोडस, त्यांचे बुद्धी जरा वेगळी होती. तर तसं काही नाहीये. आपण एक छोटासा घरगुती व्यवसाय चालू केला आहे. माझंही घर म्हणजे माझंही फॅमिली आहे, मलाही पोरं आहेत. म्हणून मी हा छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे की आपला कुठेतरी थोडासा हातभार लागायला पाहिजे घरच्यासाठी, म्हणून मी हा करते आहे. तर हा आहे आपला धपाट्याचा पीठ. आता कोणी थाळीपीठ म्हणतो, कोणी धपाट्याचा पीठ म्हणतो, आम्ही तर धपाट्याचा पीठ म्हणतो. आता कोणी थाळीपीठ म्हणतो. तर तुम्ही एकदा घेऊन नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही एकदा घेतल्यानंतर नक्की तुम्ही मला सांगताल की मॅडम खूप छान होता आणि परत तुम्ही आम्हाला द्या. आणि तसंही माझ्याकडे गेवडीची डाळ सुद्धा घरातले केलेली तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. तर अशा प्रकारे आपल्याकडे डाळ सुद्धा आहे. ज्यांना कोणालाही पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला रेट तिथं सांगेन. आणि दुसरी गोष्ट आपली अशी आहे की मी म्हटलं की नको, आपण एक छोटासा व्हिडिओ काढू आणि पाठवूया आपला. आणि युट्यूबला सुद्धा माझा चॅनल आहे. तर तुम्ही जसं मला फेसबुकला सपोर्ट करता, इन्स्टाला सपोर्ट करता, तसंच मला तुम्ही युट्यूबला सुद्धा सपोर्ट करा. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे. जरा थोडंसं कन्फ्यूज होते मी काय बोलू काय नाही, कारण कसं आहे, मी फर्स्ट टाइम कुठंतरी हे चाललंय माझं की आपला इन्स्टाला किंवा फेसबुकला असे व्हिडिओ करून टाकणे किंवा युट्यूबला टाकणे. मी म्हणजे सोशल मीडियावर मी अजून व्हिडिओ टाकत नव्हते, पण मजबुरीच तशी आहे घरात, म्हणजे आपण पण काहीतरी करायला पाहिजे, कारण आपण काही नाही केलं तर आपण पुढे जाऊ शकत नाही, हे मला चांगलं समजलेलं आहे. कारण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाही खूप, म्हणजे त्यांनाच इज्जत आहे, आणि ज्यांच्याकडे काही नाहीये तर त्यांना कोणीही विचारत नाही. हे अनुभव मी खूप अनुभवलेला आहे. तर स्वामींनी मला एक मार्ग दिला आहे की तू काहीतरी कर, म्हणजे तू केलंस तर त्याच्या मागं मी उभा आहे तुझ्यासाठी. तर मी, आणि आता सगळेजण कमेंट करतील की तुम्ही बैठकीला जाता का, किंवा असं म्हणजे भरपूर प्रश्न करतील मला की तुम्ही बैठकीला जाता का, स्वामीच्या मठात जाता का. तर मी बैठकीला नाही जात आणि मी मठातही नाही जात, मी मठातही नाही जात. मी फक्त घरनं त्यांना मी आपला जेवढं होईल तेवढं शक्यनं मी आपलं पूजते आणि त्यांना मी आपल्या मनात सकाळी उठल्यापासून मी त्यांचं नाव घेत असते. तर असं माझं एक म्हणजे स्वामींच्या बद्दल माझी अशी एक म्हणणं आहे. माझ्या पाठीशी माझे काळूबाई तर आहेच. स्वतः माझे गुरु जे आहेत सचिन महाराज, तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच आहे, ते सुद्धा माझ्या मागं आहेच. पण स्वामींना मी का हाक मारते की जेव्हा मी खूप म्हणजे खूप दुःखी असते किंवा खूप अपसेट असते, तेव्हा मला स्वामी एक म्हणजे रस्ता दाखवतात की तू या रस्त्यानं चाल, की तुला म्हणजे तुला भीती वाटणार नाही कुठल्या गोष्टीची, म्हणजे असं हे होणार नाही. तर अशी माझी एक छोटीशी माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे. माझ्या या व्यवसायाला तुम्ही म्हणजे साथ द्या, थोडंसं मलाही सपोर्ट करा, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला.
तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला मला माहिती आहे तुम्हाला आवडलं ह्या गोष्टी तर तुम्ही नक्की घेताल. आणि एकदा फक्त मागून बघा. मी माझा व्हॉट्सअप नंबर तर ह्याच्यावर दिलेलाच आहे, की त्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि मेसेज करून तुम्ही प्लीज कॉल करण्याचे ह्याच्यात पडू नका. कारण कॉल अगर तुम्ही केला की काही लोक, मी इन्स्टाला ऍक्च्युअली माझं एक छोटं गेल्या वर्षी एक कपड्याचा बिझनेस होता, तेव्हा मी असं मी कॉल नंबर दिला होता, तर तेव्हा मला खूप जणांनी खूप त्रास दिला आणि काही गोष्टी म्हणजे खूप घाण कमेंट केलेत, काय काय बोलल्यात, त्यामुळे मी तो ड्रॉप केला. म्हणलं नको इन्स्टालाही नंबर टाकायला, फेसबुकलाही नंबर टाकायला. पण अगर लोकांना भिवून अगर मी चालत राहिले तर मी कधी पुढे जाऊ शकणार नाही. त्या म्हणजे हे मी केलंय जे काय ते हे मी माझ्या पोरांसाठी करते आहे, लोकांसाठी नाही करत. लोक काय बोलायलाच असतात, पोसायला कोण नसतो. कारण आपण घरात अगर उपाशी राहिला तर कोण आणून देत नाही आपल्याला, हे मला कळलेलं आहे. कारण आपण बघा अगर कोणाहीकडे अगर मदत मागायला गेले तर ते पहिले प्रश्न त्यांचा रॉंग हेतूनच असतात. तर आपल्याला तसं काही करायचं नाही. आपल्याला कोणाची मदतही नकोय आणि काही नकोय. आपण आपल्या बळबुटीवर चालायचं आहे. तर मी हे छोटासा व्यवसाय माझा मी चालू केलेला आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही मला सहकार्य करा आणि मला ह्याच्यात तुम्ही सपोर्ट करा की मी पुढे जाऊ. तुमचा एक मला म्हणजे भरपूर सपोर्ट राहणार आहे की तुम्ही मला फेसबुकला किंवा युट्यूबला तुम्ही मला जे हे करताय, सपोर्ट करताय, तर तुम्ही मला प्लीज तसा सपोर्ट इथेही करा आणि माझ्या छोट्याशा व्यवसायाला पुढे न्या. धन्यवाद.